आताच्या घडीला काही वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे, समाजाचा विचार करणार आहे। परंतु आता या वारकरी संप्रदायामध्ये काही प्रतिगामी शक्ती घुसलेली आहे, काही चूक आहे अशातला काही भाग नाही। खरं तर अशा पद्धतीने हा प्रकार चुकीचा आहे। विकास लवंडेंनी मांडलेली भूमिका काही चूक आहे अशातला काही भाग नाही। कारण वारकरी संप्रदाय हा या महाराष्ट्राला नव्हे तर देशातील एक वेगळ्या प्रकारचा संप्रदाय आहे। मग संतांचे विचार संत तुकोजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, चोखा महाराज असतील, सावतामाळी महाराज असतील, ह्या सगळ्यांचे विचार वारकरी संप्रदायाच्या मार्फत रुजवण्याचं काम वारकरी करतात। आताच्या घडीला काही वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे, समाजाचा विचार करणार आहे। परंतु आता या वारकरी संप्रदायामध्ये काही प्रतिगामी शक्ती घुसलेली आहे, काही चूक आहे अशातला काही भाग नाही। कारण ही मंडळी सरळ एका पक्षाचा प्रचार करते। मला वाटतं वारकऱ्यांना सगळे सारखे असले पाहिजे, हा वाईट तो चांगला असण्याची काही गरज नाही। हीच वारकरी संप्रदायाची परंपरा आत्तापर्यंत महाराष्ट्रातील संतांनी सांभाळलेली आहे, ती सांभाळली जात नाही अशी भूमिका विकास लवंडेंनी मांडली। त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही। आणि म्हणून आणि समजा मांडली ती मला चूक वाटली असेल एखाद्या वेळेस, तर मला असं वाटतं त्या भूमिकेला मी विरोध करून तशाच पद्धतीनं वारकरी पद्धतीनं सांगू शकतो। त्याला शाई टाकण्याने वगैरे काय फरक पडणार त्याला। उलट या गोष्टी खरं तर जे महाराज आता काय चापलूसी करतात स्पष्ट बोलायला काय हरकत आहे, त्याला काय घाबरायची गरज आहे, करतातच ना। स्पष्ट सांगायचं तर भारतीय जनता पार्टीची चाकरीच करतात बरेच वारकरी संप्रदायातले लोक।